एव्हरीवन, वेलकम टू मॅथमॅटिक्स विथ पौर्णिमा। तर तुमच्या बाबतीत असं होतं का की खूप अभ्यास केला पण तरी मार्क्सच मिळत नाही? खूप वाचलं मॅथमॅटिक्सचे, खूप रिझल्ट वाचले, खूप डेफिनेशन्स वाचल्या, खूप खूप प्रिपेअर केलं, वाचलं, तरी पेपरात मार्क्सच मिळत नाही? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर बघा, मॅथमॅटिक्सचा प्रॉपरली अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला एक्झाममध्ये पण त्या अभ्यासाचं फळ मिळावं असं वाटत असेल तर माझा हा 3R रूल फॉलो करा। तर हा जो 3R रूल आहे, तो 3R रूल मधला जो पहिला आर आहे तो काय? रीड। तर एखादा टॉपिक, एखादा चॅप्टर जे तुम्ही प्रिपेअर करताय आता चालूला, तर त्याला रीड करा। रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा। एक वेळा वाचा, दोन वेळा वाचा, 3 वेळा वाचा। पण नुसतं रीड केल्यावरती काम होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला पुढचे 2 आर पण अप्लाय करावे लागणार आहे। 3R रूल मधले हे पुढचे दोघंही आर पण अप्लाय केले तरच रिझल्ट मिळेल। तर बघा, आपला जो सेकंड आर आहे, तर तो सेकंड आर काय असणार आहे? रिकॉल। जर तो सपोज एक टॉपिक जो तुम्ही रीड केला आहे त्या टॉपिकला आता बंद करा, क्लोज करा आणि रिकॉल करण्याचा प्रयत्न करा। रिकॉल करणं म्हणजे मेमोराइज करा। तर जेवढा असेल तेवढा त्याला शांत डोळे बंद करून बसू शकतात किंवा असं जनरली नॉर्मल बसून पण रिकॉल करू शकतात की त्या टॉपिकमध्ये काय होतं, काय नव्हतं, किंवा तुम्हाला काय काय आठवतंय ते नसेल कळलं तरी पण आता काय काय आठवतंय ते रिकॉल केल्यावरती परत बघा एकदा की रिकॉल जे केलं त्याच्यात पूर्ण तर काही रिकॉल होणार नाही, मग परत एकदा पाहून घ्या की अच्छा हे पण होतं का। मग रिकॉल केल्यानंतर आता तुम्हाला तिसरा आर अप्लाय करायचा आहे, तर तो तिसरा आर अप्लाय करायचा म्हणजेच काय? तर तिसरा आर आहे रीराईट। तर त्या टॉपिकला आता बुक क्लोज करून तोंडी लिहिण्याचा प्रयत्न करा। आता पहिल्यांदा जेव्हा लिहिणार तेव्हा 100% काही ना काही चुका होतीलच, पूर्णपणे परफेक्टली नाही लिहू शकत। एखादा सिम्बॉल चुकेल किंवा एखादं मिनिंगफुल वर्ड असेल की जो राहून जाईल, तर काही ना काही चुका होतील। मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? परत एकदा पाहायचंय, पुस्तकात जाऊन असेल किंवा नोटबुकमध्ये असेल की नक्की ते पूर्ण काय। आता ते पाहिल्यानंतर परत क्लोज करायचं आणि परत राईट करायचं ओरली। रिकॉलिंग केल्यामुळे तुमच्या ब्रेनला सवय होईल ते सगळं मेमोराइज करण्याची, आणि रीराईट केल्याने तुमच्या ब्रेनला पण आणि हाताला पण सवय होईल मॅथमॅटिक्स राईट डाऊन करण्याची। आणि जेव्हा आपण राईट डाऊन करतो तेव्हा आपले ऑलमोस्ट सगळे सेन्सेस अवेअर असतात, म्हणजे आपण ते पाहतो, आपण वाचतो आणि आपण लिहितो। तर जोपर्यंत ते तुम्ही करेक्टली राईट डाऊन करू शकत नाहीये, ते सोल्युशन असेल किंवा एखाद्या थेरमचं प्रूफ असेल किंवा स्टेटमेंट असेल किंवा डेफिनेशन असेल, तर जोपर्यंत ते परफेक्टली लिहिता येत नाहीये तोपर्यंत ते रीराईट करत राहा। तर हा 3R रूल खूप हेल्पफुल होईल तुमच्या मॅथमॅटिकल स्टडीसाठी। तर 100% वापरून बघा, तो हेल्पफुल होईलच। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा, आणि अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।